आता पुढची बातमी बघूया। जनगणनेशिवाय महिला विधेयक हे अशक्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। विरोधकांनी सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती विधेयक पास होईल। गेल्या अधिवेशनात सरकारनं नवं बिल आणलेलं होतं। विरोधकांनी येडा बनून पेढा खाणं बंद करावं असं फडणवीस म्हणाले। 2023 ला एक मताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या दोन प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029 ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये।